नमस्कार. भारतीय राजव्यवस्थेमध्ये धर्माचा पगडा होता असं सातत्यानं बोललं जातं. म्हणजे धर्माधिष्ठित राजकारण चालू होतं. राजसत्तेमध्ये धर्मसत्तेचा सहभाग होता, हस्तक्षेप होता, लुडबुड होती आणि धर्मच राजकारण चालवत होता असा आरोप, असा दावा नेहमीच केला जातो. हा दावा कितपत खरा आहे हे तपासलं पाहिजे. कारण हे तपासण्यासाठी पुराण काळामध्ये जाऊन धर्मसत्ता राजसत्तेला नियंत्रित करत होती का हे बघितलं पाहिजे. म्हणजे राजकारणात धर्माचा समावेश असावा का, राजकारणामध्ये धर्म असावा का, धर्मावर आधारित राजकारण असावं का, हे सगळं बोललं जातं. त्यासाठी मनुस्मृतीचा दाखलाही दिला जातो आणि सांगितलं जातं की मनुस्मृतीच्या आधारावर राजसत्ता चालत होत्या. असं सांगणाऱ्यांना माझी एक छोटीशी विनंती आहे की कोणती पुराणातील इतिहासातील राज्य मनुस्मृतीवर आधारित नियमानुसार चालत होती, म्हणजे मनुस्मृती ज्यांचा कायदा होता अशी कोणकोणती राज्य होती आणि त्यात कोणकोणत्या कायद्यांची अंमलबजावणी होती, कृपया सांगावं. असो, मनुस्मृतीवरती यथावकाश बोलू. आपण आत्ता फक्त धर्मसत्तेच्या सहभागाविषयी बोलणार आहोत आणि धर्मसत्ता ही सत्ता होती का यावर बोलणार आहोत. पहिला दाखला तुम्हाला मी रामायणातला देईन. रामायणातले दोन महत्वपूर्ण प्रसंग आहेत. एक, कैकेयीने दशरथाला वरदान मागितलं आणि त्या वरदानाची पूर्तता केली. प्रभू रामचंद्रांना वनवासाला जायचं 14 वर्ष आणि त्यांच्या बदल्यात भरताला गादी द्यायची. महाराजा दशरथांनी कैकेयीला वरदान दिलेलं असल्यामुळं ते वरदान पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती. महाराज दशरथांच्या दरबारातील धार्मिक पंडित हे सांगत होते की असं वचन पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. राजाने घेतलेला निर्णय हा प्रत्येकाला बंधनकारक असतो. राजाने आपल्या पत्नीला जरी वचन दिलं असेल तरी राजाने पत्नीला या वचनासाठी अटक करता येऊ शकते. अशा स्वरूपाच्या गोष्टीसाठी तो राजद्रोह म्हणता येऊ शकतो. इतकंच काय, प्रभू रामचंद्रांनाही सांगितलं होतं की तुम्ही सेनापती आहात, तुम्ही आपल्या मातेच्या अटकेचे आदेश देऊ शकता. धर्मसत्ता एक आदर्श राजा मिळविण्यासाठीची प्रक्रिया सांगत होती. पण धर्मसत्तेचं न ऐकता राज्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट दशरथ महाराजांनीही केली आणि प्रभू श्रीरामचंद्रांनीही केली. धर्मसत्तेचा सल्ला धुडकावून लावला. अशी किती उदाहरणं मी तुम्हाला रामायणातली सांगू. जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना यज्ञ करायचा होता, सीतामातेंचा त्याग केलेला होता आणि सर्व ऋषी मुनींनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली की हे प्रभू, आपण हा यज्ञ करताना, राजसू यज्ञ करताना पत्नी असणं आवश्यक आहे. वामांगी असल्याशिवाय यज्ञ फलित होत नाही. आपण विवाह करावा. एक वचनी एक पत्नी एक बाणी प्रण घेतलेल्या प्रभू रामचंद्रांनी धर्मसत्तेचा हा सल्ला देखील धुडकावून लावला आणि आपल्या पत्नीची सुवर्ण प्रतिमा तयार करून घेऊन तेथे बसून तो यज्ञ पार पाडला. म्हणजे प्रत्येक वेळी धर्मसत्ता आपल्या मनाप्रमाणेच ऐक करून घेत होती असं नाही. राजाच्या हिताचा सल्ला असेल तरीही. जरा महाभारताच्या कालखंडामध्ये येऊया. महाभारताच्या कालखंडामध्ये काय झालंय? धर्मसत्तेने सल्ला दिलाय. कुलगुरू कृपाचार्य सल्ला देत होते, गुरु द्रोणाचार्य सल्ला देत होते. ते सल्ले पाळले गेलेत का? जेव्हा द्रौपदीच्या वस्त्राला दुःशासनाने हात घातला तेव्हा हे पाप आहे असं म्हणण्याची हिंमत धर्मसत्तेमध्ये होती. ती दाखवली गेली, पण पाळली गेली का? अजिबात नाही. म्हणजे युधिष्ठिराला 5 गावं तरी राज्य म्हणून द्यावीत असा सल्ला देणाऱ्या धर्मसत्तेचा सल्ला पाळला गेला का? म्हणजे धर्मसत्ता काय? अहो, चक्क प्रभूनी, देवानी, ईश्वराने सांगितलं होतं की अर्ध शक्य नसेल तर 5 गाव तरी द्या, आम्ही सुखात राहू. पण ही तरी गोष्ट पाळली गेली का? नाही. म्हणजे गंमत अशी आहे की धर्मसत्तेचे सल्ले हे कोणत्याही काळामध्ये नेहमीच पाळले गेलेत असं नाहीये.
राजसत्ता हे आपापलं काम करत असते, धर्मसत्ता ही आपलं काम करत असते. धर्मसत्तेचं काम धर्म रुजविणे हे आहे. धर्म काय आहे? पुन्हा शब्द येतो, धारयती इति धर्मा. हा, जो आपण धारण करतो तो धर्म. सत्य, नीती याचं पालन करणे म्हणजे धर्म. न्यायानुकूल वर्तन करणे याचं नाव धर्म. आणि तो न्यायानुकूल वर्तन, सत्याचं पालन, नीतींचं पालन, चांगुलपणाचं पालन, एकमेकांचं संरक्षण, चांगल्या गोष्टींचं संवर्धन, दुर्जनत्व संपविणे, वाईटपण संपविणे याचं नाव धर्म आहे. आणि त्या धर्माचं पालन एक वेगळी व्यवस्था करत आली होती आणि राजसत्तेचं पालन एक वेगळी व्यवस्था करत आली होती. कुठेही कोणत्याही राजसत्तेमध्ये धर्म नव्हता. आता गंमत अशी आहे की पुराण काळापासून आत्तापर्यंत हेच होत आलंय. म्हणजे बघा, ज्ञानेश्वरांच्या माऊलींच्या काळामध्ये आळंदीकरांनी, पैठणकरांनी माऊलींना छळलं असं सारखं सांगितलं जातं. म्हणजे ज्या आळंदीनी माऊलींना छळलं त्या आळंदीनी डोक्यावर घेतलंय, अशी वाक्य ही येतात. अर्थात हे सांगण्यामागे माऊलींवरचं प्रेम असतं की छळणारे कोण हे सांगण्याचा हेतू असतो, हे जरा उघड आहे. माझा एक छोटासा प्रश्न आहे. आळंदीतली, पैठणमधली धर्मसत्ता माऊलींना छळत असेल, माऊलींना त्रास देत असेल, तर याबाबतचं एकही वाक्य माऊलींनी कुठेच का लिहिलं नसावं? म्हणजे संतांनी आपल्या झालेल्या छळाचा, आपल्याला मिळालेल्या वर्तणुकीचा वारंवार उल्लेख केलाय. संतश्रेष्ठ चोखामेळा काय छान लिहिता तो, जन दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्यारी ती. देवा, लोक दूर दूर जा म्हणतायत, मी तुला कसं भेटायचं? आणि ईश्वर चोखामेळ्यांना भेटायला येतो हो. जगद्गुरु तुकोबारायांनी या छळाचं वर्णन करून सांगितलंय. त्यांनी सांगितलंय, कोपला पाटील गावचे हे लोक, कोण घाली भीक मज आता. तेव्हा वेदांचा अर्थ होतो, अर्थ अमासीच ठावाय, राणी वाहवा भारवा. ज्यांनी वेदाचं तत्वज्ञान, वेदांत तुकोबारायांना कळत नाही असं सांगितलं, त्यांना ठणकावून तुकोबारायाने सांगितलं, वेदांचा तो अर्थ अमासीच ठावा. गावातल्या लोकांनी त्रास दिल्याचं कोपला पाटील गावचे हे लोक, कोण घाली भीक मज आता लिहून टाकलंय. अहो, कौटुंबिक त्रास सुद्धा लिहून टाकलाय. म्हणजे कौटुंबिक त्रासाचा अर्थ आहे, त्यावर गोंधळ होतो आजकाल कोणी बोललं की, पण बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली. देवा, दिवाळ निघालं, माझा व्यापार बसला, हे खूप छान झालं. दुष्काळ दिलास, हे सुद्धा खूप छान झालं. बरे झाली दिली बाईल कर्कशा, होतसे दुर्दशा संसाराची. बरं झालं देवा, तू भांडकुदळ बायको मला दिलीस, खूप छान झालं. कारण या निमित्ताने तरी या सगळ्याचा मोह सोडून मी तुझ्या नादाला लागलो. कुठे ना कुठेतरी उल्लेख आहे, तुकोबारायांचा उल्लेख आहे, चोखामेळ्यांचा उल्लेख आहे, नामदेवांचा उल्लेख आहे. पण असा उल्लेख ज्ञानदेवांच्या अभंगात, ज्ञानदेवांच्या श्लोकांमध्ये, कुठेतरी ओवींमध्ये कुठेतरी सापडतोय, अमृतानुभवात सापडतोय, ज्ञानेश्वरीत सापडतोय, हरिपाठाच्या अभंगामध्ये सापडतोय, कुठेतरी सापडायला हवं. कुठेही सापडत नाही. म्हणजे हा अशा स्वरूपाचा छळ झाला होता का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे धर्मसत्ता होती आणि ती छळत होती असा दावा केला जातो, म्हणून मी म्हणतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट हो, ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात जे घडलं होतं ना, ते असं काही घडलं होतं की ते कोणत्याही नियमाच्या, कोणत्याही पुस्तकाच्या पलीकडचं होतं. तुम्हाला आठवतोय तो अमिताभ बच्चनचा चित्रपट, ज्यात अमरीश पुरी पण आहे, आणि अमरीश पुरीच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी अमिताभला शिक्षा झालेली असते 7 वर्षाची. पुढे याच अमरीश पुरीला अमिताभ बच्चन कोर्टाच्या समोर आणतो आणि कोर्टाच्या समोरच मारतो, त्याच न्यायाधीशांच्या समोर मारतो आणि म्हणतो की या खुनाच्या गुन्ह्याकरता तुम्ही मला शिक्षा देऊ शकत नाहीत, कारण एकाच खुनाच्या गुन्ह्याकरता 2-2दा शिक्षा देता येत नसते. जज अवाक असतात, त्यावेळेला थिएटर अवाक होतं, कारण असा प्रसंग कधी घडलेलाच नसतो कायद्याच्या परिभाषेत. एक माणूस मारलाय म्हणून एकाला शिक्षा झाली आहे, आणि त्याच माणसाच्या शिक्षा भोगल्यानंतर
परत त्याच माणसाच्या मृत्यू करता त्याला शिक्षा द्यायची असं नसतंच की. ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात असंच घडलंय. काय घडलंय? आपल्याकडे संसाराचा त्याग करून संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम घेण्याची पद्धत आहे. म्हणजे ब्रह्मचर्य, संसार, संन्यास आणि वानप्रस्थ या प्रक्रियेमध्ये उलट कधी घडत नाही. म्हणजे पुन्हा वानप्रस्थाच्याकडून संसाराकडं, संन्यासाकडं, संसाराकडं येण्याची पद्धत कधी घडत नाही. आणि असं कधीच घडलं नाही म्हणून मग ते घडल्यावर काय करावं याच्याविषयीची माहितीच नाहीये. मग ज्याच्याकडं या नियमांची माहितीच नाहीये, प्रचंड अपवाद मोठा घडलाय, अशा वेळी त्याच्यावरच्या उपायांची तरी कुणाला कल्पना असेल? हेच घडलं माऊलींच्या काळामध्ये की माऊलींच्या वडिलांनी, विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला खरा, गुरु आज्ञेने संन्यासा सोडून देऊन परत गृहस्थाश्रम स्वीकारला खरा, मग मुलं झाली खरी आणि त्यानंतर ते पुढे गेलेत. माझा दुसरा मोठा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरांचा छळ झाला असं आपण म्हणतो. ज्ञानेश्वर एकटे नव्हते. ज्ञानेश्वरांच्या आधी निवृत्तीनाथांचा जन्म आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, प्रत्येक भावंडांच्या मध्ये 2 वर्षाचं अंतर गृहीत धरूया. म्हणजे निवृत्तीनाथांचा जन्म हा संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर झालाय. बरोबर आहे? संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर झालाय. आपण असं गृहीत धरूया की संन्यास सोडल्यानंतर 1 वर्षात निवृत्तीनाथांचा जन्म झाला आणि पुढे 8 वर्ष ही 4 भावंड जन्माला आलेली आहेत. संन्यास सोडल्यापासून 9व्या वर्षापर्यंत सतत अपत्य जन्माला येत होते. पुढे सोपानदेव वयात आल्यानंतर 7व्या 8व्या वर्षानंतर या बालकांचं व्रतबंध करावं असं वाटलं आणि मग त्याची परवानगी मागायचा विषय आला, तेव्हा संन्याशाच्या मुलाचा विषय आला असं बोललं, सांगितलं, लिहिलं जातं. 9-10 वर्ष एक एक मुलगा जन्माला येत असताना हा समाज काहीच बोलत नव्हता का? धर्मसत्ता काहीच बोलत नव्हती का? त्यांचा आक्षेप नव्हता का? आणि अचानक सोपानदेवांच्या जन्मानंतर 10 वर्षानंतर हा आक्षेप व्यक्त झाला का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं धर्मसत्ता फार त्रास देत होती, धर्मसत्ता खूप म्हणत होती, अशी वाक्य टाकण्याच्या आधी इतिहासातल्या काही संबंधांना तपासून बघणं आवश्यक आहे. आणि जो काही संभ्रम, वाद झाला असेल ना, तो नियम नसल्यामुळेच झाला असेल. असं रिव्हर्स कधीच नव्हतं ना, त्यामुळे तोच झाला असेल. याच्या पलीकडे फारसं काही घडलं असेल असं वाटत नाही. माऊलींच्या काळातल्या संदर्भात, छत्रपती शिवरायांच्या काळातल्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. एका माणसाला जेव्हा धर्मातून बहिष्कृत केलं होतं तेव्हा त्यानं काशीला जाऊन मला परत धर्मात समाविष्ट करण्याची विनंती केली. म्हणजे पैठणच्या धर्मपीठानं ते नाकारलं. काशीला गेला, काशीच्या धर्मपीठानं नाकारलं. तेव्हा तो छत्रपती शिवरायांच्याकडे आला. शिवरायांच्या आज्ञापत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. स्वतः शिवरायांच्या आज्ञापत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. तेव्हा शिवरायांनी पैठणच्या ब्राह्मणाला, या ब्राह्मणाला ताबडतोब समाविष्ट करून घ्या अशी सूचना केली. धर्मसत्तेने अत्यंत कठोर शब्दात शिवरायांना कळवलं की धर्माच्या कामात राजसत्तेनं हस्तक्षेप करू नये. शिवराय ते शिवराय. शिवरायांनी आपल्या स्वतःच्या सहित, मुद्रेसहित एक पत्र पाठवलं, आज्ञापत्र पाठवलं आणि त्यात लिहिलं, मुकाट्यानं ब्राह्मण धर्मात समाविष्ट करून घ्या, अन्यथा पैठण होत्याचे नव्हते करून टाकेन. आणि पुढे धर्मसत्ता लीन झाली आणि त्याचा धर्मात समावेश करण्यात आला. धर्मसत्तेलाही प्रसंगी आज्ञा देण्याची क्षमता आमच्या राज्यसत्तेमध्ये होती आणि धर्मसत्ता ती पाळत होती. म्हणजे उगाच आपण जे दावे करतो ना की हे असं आहे, ते तसं आहे, असं नसतं मुळात. पुढे शिवरायांच्या कालखंडानंतर बाजीरावांच्या कालखंडातील एक उदाहरण सुद्धा खूप महत्वाचं आहे. बाजीराव जेव्हा आपल्या मातोश्रींना म्हणतात की आई, आता मी ब्राह्मण कुठे उरलोय, मी क्षत्रिय झालोय. आता प्रत्येक वेळेला युद्ध होणार आहे, प्रत्येक युद्धात हिंसा होणार आहे आणि या हिंसेचे पापक्षालन करण्यासाठी, प्रायश्चित्त करण्यासाठी प्रत्येक वेळेला मी पूजा करावी असं अपेक्षित नाहीये. त्यामुळं आता मी पूजा करणार नाही, हे बाजीराव आपल्या मातोश्रीला ठणकावून सांगतो आणि धर्मसत्तेचं प्रायश्चित्ताची गोष्ट टाळून देतो. मंडळी,
धर्मसत्ता आपापलं काम करत असते, राजसत्ता आपापलं काम करत असते. या सगळ्या उदाहरणावरून आमच्या जुन्या काळात धर्मसत्तेचा बळ होतं, धर्मसत्ताच नियंत्रित करत होती. हे सगळं मिथक पसरवल्या गेलं आहे, कारण या निमित्ताने धर्माला बदनाम करता येतं. हाच त्यामागचा हेतू आहे. नैतिकता, नियम आणि चांगुलपण याचे वस्तुपाठ घालून देऊन जगण्याची दिशा सांगणारा आमचा धर्म कधीच कोणाला त्रासदायक ठरत नसतो. नमस्कार.